माझं नाव नरेंद्र पांडुरंगजी नांदुरकर, प्रभाग क्रमांक 8, नगरपंचायत बहादुरा येथून मी उमेदवार आहे. काय सांगणार नांदुरकर साहेब, पुन्हा एकदा निवडणूक आलेली आहे नगरपंचायतीची आणि आपली भूमिका इथे नेहमी गेम चेंजर अशी राहिलेली आहे आणि यावेळेला पूर्ण पॅनल भाजप पक्ष लढवत आहे आणि आपण सुद्धा प्रभाग निवडणूक लढवत. काय सांगणार, काय नवीन दृश्य? 1 ते 17 असे प्रभाग आहे नगरपंचायत बहादुरा येथे आणि या प्रभागामध्ये आमच्या अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहे प्रतीक्षाताई किशोर खंदाडे आणि त्याच्यासोबत जे 17 उमेदवार आहे, संपूर्ण भारतीय जनता पार्टीची लहर आहे आमच्या एरियामध्ये. माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. त्यामुळे आणि उमेदवार सुद्धा गोरगरीब दिनदुबळ्या भूमी शेतमजुराचे काम करणारे उमेदवार आहे. असे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या इथे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट माननीय श्री महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात झालेला आहे. पण जो काही राहिलेला विकास आहे, गडर लाईनची व्यवस्था प्राधान्य आम्ही देऊ. तसेच या गावला नगरपंचायतमध्ये 70,000 लोकसंख्येची नगरपंचायत 39,000 मतदाता आहे. या मतदाताला न्याय मिळावा या हेतूने आणि रात्री बेरात्री महिला सुरक्षित घरी यावे या हेतूने आम्ही आमच्या गावाला एक पोलीस स्टेशनची मागणी साहेबाला केलेली आहे आणि ते लवकरात लवकर ते मंजूर करून सुद्धा घेणार आहोत. तसेच 200 बेडचं एक चांगलं हॉस्पिटल, सुसज्ज असं हॉस्पिटल हे सुद्धा आम्ही आपल्या एरियामध्ये करून घेणार आहोत. तसेच वाढती लोकसंख्या, वाढते घरं, हे लोड शेडिंगचं प्रमाण वाढत असते, त्यामुळे आम्ही सब स्टेशन सुद्धा साहेबाकडून करून घेणार आहोत आणि युवकाच्या हाताला रोजगार मिळावे या हेतूने स्किल डेव्हलपमेंट एक आणला आम्ही रामनगरला. पण तरी सुद्धा दुसरं स्किल डेव्हलपमेंट आपल्या बहादुरा क्षेत्रामध्ये पुन्हा आम्ही आणू आणि महिला बचत गटांना रोजगार देऊ आणि जे काही करता येईल चांगलं ते करण्याचा प्रयत्न करू आणि शासकीय योजना घराघरापर्यंत, दारादारापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी 2005 पासून ग्रामपंचायत सदस्य, कधी सरपंच या पदावर विराजमान होतो. आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही गोरगरीब माणसाचे नेतृत्व काम करतच गेलो. पण त्याबरोबर मी नागरिकांना असू इच्छितो की आपण या भूलथापाला बळी न पडता, कोणी जर तुम्हाला कोणती लालच दिली तर लालचीच्या पोटी आहारी जाऊ नका आणि जो विकासाचा झंझावात आहे केंद्रात आणि राज्यात आपली सरकार आहे आणि आपण या सरकारच्या आधारित आपल्या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या भारतीय जनता पार्टीच्या 17 प्रभागामधून जे उमेदवार उभे आहेत, 17च्या 17ही उमेदवाराला मला सुद्धा आणि विजय करा. तसेच आमच्या प्रतीक्षाताई किशोर खंदाडे अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या. या प्रसंगी तुम्हाला एवढंच सांगितलो आणि तुम्ही व्याजरूपी आम्हाला जो मतदान करणार आहे ते आम्ही परत फेड केल्याशिवाय राहणार नाही. हे धन्यवाद. जय हिंद, जय भारत.